राधानगरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत साहित्य वितरण शिबिर यशस्वीरित्या पार पडलं। हे शिबिर 9 एप्रिल 2024 रोजी नागेश्वर हायस्कूल राशिवडी बुद्रुक इथं आयोजित करण्यात आलं होतं। शिबिरात भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम म्हणजेच एलिको यांच्या तज्ञ पथकानं दिव्यांगांची तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार साहित्याचं वितरण केलं। अंदाजे 550 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। 450 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। यापैकी 214 दिव्यांग बांधवांसाठी साहित्याची निवड झाली। साहित्यामध्ये अत्याधुनिक बॅटरी संच असलेली सायकली, व्हीलचेअर, ट्रायसायकल, कुबडी काठी, कानासाठी उपकरणे यांसारखी मदत साहित्य दिली गेली। सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून पार पडला। यावेळी पंचायत समितीचे राधानगरीचे प्रभारी गट विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, सभापती आर वाय पाटील, उपसभापती अश्विनी चौगुले, नूतन पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य, आरोग्य मंत्र्यांचे प्रतिनिधी तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश कामत, विस्तार अधिकारी लालसो महिते, कपिल वायंगणकर, आकाश कालिकते, अनिल जाधव, रयत साबळे, सागर पाटील, विनायक सुतार, मनीषा कोरडे, बबन कोकाटे, शशिकांत कदम, संजय मांजरेकर, अशोक कांबळे, विलास कोळी, श्रावण पातले, सुरेश गुरव तसेच तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती कर्मचारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे।